हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये. आपण आज आलू मेथी बनवणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही बघा मेथीची भाजी अशी साफ करून याचे पानं घेतलेत, असे थोड्याशा काड्या घेतल्या, अशी साफ करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि ती निथळत ठेवली आहे. तर ही बघा एक जोडी मेथीची भाजी म्हणजे 500 ग्रॅम मेथीची भाजी. आणि हे 3 बटाटे असे साल काढून ठेवलेत. आता आपण हे चिरून घेऊया. असे चिरून घ्यायचे बटाटे, असे 3 पार्ट करायचे. असं एक बटाट्याचा अर्धा पार्ट आणि असं. आता हे पाण्यामध्ये भिजत ठेवते काळे पडू नये म्हणून. आणि मेथीची भाजी धुवून घ्यायची आणि मगच चिरायची. हे बघ अशा प्रकारे बटाटे कापून घेतले, दिसतंय ना. आता मेथी चिरून घेते. मेथी धुवून मगच चिरायची, कारण की जर मेथी कापून चिरली तर मग त्याचा कडूपणा होईल आणि त्याचे विटॅमिन्स पण सगळे निघून जातील. अशी बारीक चिरून घेते बघा. सर्व भाजी चिरून घेते अशी. घेतली बघा मेथी सर्व चिरून. एक कांदा पण चिरून घेतला, एक टोमॅटो पण चिरून घेतला आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून, अद्रकची एवढं किसून घेतलं आणि 3-4 मिरच्या हिरव्या अशा उभ्या चिरून घेतल्या. आता आपण भाजी टाकायला. आता आपण बटाटे शिजवून घेऊ. प्रथम गॅसवर कढई ठेवली, तेल टाकते 2 चमचे. तेल तापले चांगलं. आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकते, 1 चमचा मोहरी टाकते आणि हिंग टाकते. चांगले फुलले की त्याच्यामध्ये बटाटे टाकते. बटाटे चांगले परतून घेतात. एकदम असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतो. झाकण ठेवते बटाट्यावरती 3-4 मिनिट. शिजलेच बघा बटाटे आता चांगले तेलामध्ये. तळून झालेत बटाटे आता चांगले. आता हे काढून घेते. आता याच्यामध्येच कांदा टाकते. तो चांगला परतून घेते. आता कांदा परतला की त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेते. अद्रक, हळद टाकते त्याच्यात थोडी. टोमॅटो टाकते. टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट होऊ देते. मीठ टाकते थोडे. आणि आता हे बटाटे आहे ना ते टाकून घेते त्याच्यात. आता चांगले परतून घेते. बटाट्यामध्ये चांगलं कांदा टोमॅटो सर्व परतलं गेलं आहे. आता हे बघा त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करते. लाल तिखट टाकते 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि धना पावडर टाकते अर्धा चमचा. परतलं गेलं चांगलं. आता थोडंसं पाणी टाकते. झाले परतून. आता त्याच्यामध्ये मेथी टाकून घेते.
मेथी खूप गुणकारी आहे. हे ना वजन कमी करण्यासाठी पण खूप चांगलं आहे. डायबेटीज, बीपी वगैरे सगळं कंट्रोल करते मेथीची भाजी खाल्ल्यानंतर. आता याच्यावरती झाकण नाही ठेवायचं, असंच आता शिजू द्यायचं. आता हलवून घेते आता ही मेथी. खालीवर करून सर्व मिक्स करून घेते आता. झाकण नाही ठेवायचं, असेच आता मेथी शिजू द्यायची. झाकण ठेवलं ना तर मेथीला पाणी सुटेल आणि परत कडू बिडू होईल. कडू होऊ नये मेथी म्हणून झाकण नाही ठेवायचं. शिजू देते आता ही 4-5 मिनटं. गरम मसाला टाकते आता अर्धा चमचा. खूप छान होते आलू मेथीची सब्जी. तुम्ही पण एकदा करून बघा अशी. झाली बघा आपली भाजी, छान मस्त शिजली. अशी झाकण न ठेवता शिजवली ती. आता शेवटी ना याच्यामध्ये साजूक तूप टाकते 1 चमचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल आणि चव पण छान येईल. साजूक तूप टाकते बघा. बटाटा शिजलाय का बघू आपण. ते बघा एकदम सॉफ्ट शिजलाय बटाटा. रेडी आपली भाजी. सर्व करून दाखवते तुम्हाला पण. आलू मेथीची भाजी मस्त रेडी बघा. आपला आलू मेथी छान मस्त सुगंध सुटला सर्व घरभर. सर्व करून दाखवते तुम्हाला. रेडी बघा आपली आलू मेथीची सब्जी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.